सामना संपादकचे मालक, शिवसेनेचे अध्यक्ष यांना आमची विनंती आहे आणि त्याचसोबत महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना प्रार्थना आहे की त्यांच्याकडे काही माहिती आहे की शिवसेनेचे, त्यांच्या मित्र पक्षाचे आणि माफिया सरकारचं समर्थन करणाऱ्या आमदार हे बिकाऊ आहे, त्यांना प्रलोभन दिली जात आहे, अशा प्रकारचं सामना वर्तमानपत्रात त्यांचे कार्यकारी संपादक, त्यांचे संपादक यांचे गेले 3 दिवस वक्तव्य येत आहे। तर पोलीस महासंचालकाची जबाबदारी आहे की अशा प्रकारचा भ्रष्टाचार, आमदारांचा घोडे बाजार महाराष्ट्रात सुरू आहे, तर ते उद्धव ठाकरे यांच्याकडून ती माहिती घेऊन असा बाजार मांडणाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करावी। शिवसेना अध्यक्ष हे मुख्यमंत्री आहे, म्हणून मुख्यमंत्र्यांची डबल जबाबदारी आहे की त्यांनी, त्यांच्या वर्तमानपत्रांनी, त्यांच्या प्रवक्त्यांनी जे स्टेटमेंट केले आहेत, तर ही माहिती आतापर्यंत त्यांनी पोलिसांना का दिली नाही, निवडणूक आयोगाला का दिली नाही, हे एक्सप्लेनेशन देणं हे उद्धव ठाकरे यांच्यावर बंधनकारक आहे। निवडणुकीत भ्रष्टाचार होत असेल तर तो करणारा, तो पाहणारा, तो होऊ देणारा हे सगळे जबाबदार आहे। म्हणून आमची मागणी आहे मुख्यमंत्र्यांचं ताबडतोब स्टेटमेंट रेकॉर्ड करावं, त्यांच्या प्रवक्त्यांचं, संपादकांचं स्टेटमेंट घ्यावं आणि घोडेबाजार करणाऱ्यांवर कारवाई करावी। मला विश्वास आहे की जो नेता इतके प्रामाणिक आहे की स्वतःचे आमदारच बिकाऊ आहे असं जाहीररित्या कबूल करतात, स्वतःच्या मित्र पक्षाचे त्यांना समर्थन करणारे आमदार बिकाऊ आहे असा प्रकारचे आरोप उद्धव ठाकरे आणि त्यांचे प्रवक्ते करीत आहेत। महाराष्ट्रात ते पहिल्यांदा घडत आहेत। आमदारांना घोडे म्हणण्याचं पाप हे फक्त गाढवच करू शकतात। म्हणजे घोडे बाजार सुरू आहे आणि करतायत कोण? गाढव। याचा अर्थ काय? बेईमान कोण? शिवसेनेचे 7 आमदार, मित्रपक्षांचे आमदार, त्यांचं समर्थन करणारे आमदार, की नेता बेईमान आहेत? याची चौकशी व्हायला हवी। भारतीय जनता पक्ष असा प्रकारचा भ्रष्ट आचाराचं कधी समर्थन करीत नाही, करणार नाही। असा प्रकारचा भ्रष्टाचार थांबवला गेला पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे आणि हे जर खोटे असेल तर असा प्रकारचा खोटं बोलणाऱ्यांवर पण कारवाई झाली पाहिजे। वास्तविकता अशी आहे की आता ठाकरे सरकार जे भ्रष्ट नेते आहे त्यांच्या पोटात गोळा उठला आहे।
सचिन वाझेला सीबीआय कोर्टाने माफीचा साक्षीदार होण्यास मंजुरी दिली आहे. सचिन वाझे बोलू लागले तर उद्धव ठाकरेचे उजवे हात त्यांना भीती वाटते. मेरा क्या होगा, तेरा क्या होगा कालिया. अगर सचिन वाझे ने अगर बता दिया की दापोलीचा रिसोर्ट मध्ये वाझेनी त्या कॉन्ट्रॅक्टरला कसे पैसे दिले, जो बिल्डिंग मटेरियल सप्लायर होता त्याला पैसे कोणी दिले, अनिल परबच्या खात्यातून एक पैसाही गेला नाहीये. 15 कोटीचा खर्च झालाय, 25 कोटीचा रिसोर्ट आहे. अनिल परब नी इन्कम टॅक्स मध्ये सांगितलं हे रिसोर्ट माझं आहे, एग्रीमेंट मध्ये सांगितलं हे रिसोर्ट माझं आहे, ग्रामपंचायतला लिहून दिलं हे रिसोर्ट माझं आहे. त्याच्यावर घरपट्टी दरवर्षी अनिल परब भरतायत. मग जर घरपट्टी इन्कम टॅक्स मध्ये दाखवली जाते तर त्याचा बाजारभाव 25 कोटी रुपये आणि कन्स्ट्रक्शन कॉस्ट 15 कोटी पैकी 15 पैसेची पण कन्स्ट्रक्शन कॉस्ट अनिल परबनी दाखवली नाहीये. आणि म्हणून अनिल परबला भीती वाटते की सचिन वाझेचा वसुलीमधून त्यांनी जे मटेरियल घ्यायला लावलं होतं, कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले गेले, हे जर अगर सचिन वाझे ने अगर बता दिया तो तेरा क्या होगा कालिया. आता मला आणखीन एक माहिती कोणीतरी द्यायचा प्रयत्न केला. बंगल्यावर चर्चा सुरू आहे. परबांचं ब्लड प्रेशर आणखीन वाढलं आहे. की सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाला, बजरंग खरमाटे माफीचा साक्षीदार झाला तर तेरा क्या होगा कालिया. खरमाटे माहित आहे ना महाराष्ट्राच्या जनतेला. अनिल परबचा सचिन वाझे म्हणजे बजरंग खरमाटे. 200 एकर जमीन इन्कम टॅक्सला सापडली त्याच्याकडून. 27 मोठ्या दुकान. हा बजरंग खरमाटे आरटीओ इन्स्पेक्टर अनिल परबचे लेनदेन करण्याचं काम बजरंग खरमाटे करायचे. जर बजरंग खरमाटे माफीचे साक्षीदार झाले, भीती मुख्यमंत्र्यांना वाटते, रात्री झोप येत नाही. कारण की परमवीर सिंगने ऑलरेडी स्टेटमेंट केलं आहे की सचिन वाझेची बेकायदेशीर नियुक्ती करण्यासाठी मला मुख्यमंत्री कार्यालयातून आदेश आले होते. जर सचिन वाझे माफीचे साक्षीदार झाले आहे, जर त्यांनी सांगितलं की माझी बेकायदेशीर नियुक्ती उद्धव ठाकरेंमुळे झाली तो आपका क्या होगा. मित्रांनो, मी 1 महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे साहेबांना प्रश्न विचारला होता. शिवाजी पार्क केटरिंग कॉलेजच्या समोर श्रीजी होम्स एक मोठं बिल्डिंग आहे, इमारत उभी आहे. ती इमारत अजून पण रिकामी आहे. हे जे श्रीजी होम्स आहे ते कुणाचं आहे, ती कंपनी कुणाची आहे, त्याचे मालक कोण, त्याचे पार्टनर कोण, पैसे कुठून आले. गेल्या महिनाभरात
संजय राऊतांनी ऐकून घ्यावं. ईडीकडे किरीट सोमय्या यांनी सगळी फाईल दिली उद्धव ठाकरे आणि सीजी होमची. इन्कम टॅक्सकडे पूर्ण पेपर डॉक्युमेंट दिले आणि महाराष्ट्र सरकार ठाकरे सरकारचे रजिस्ट्रार ऑफ फर्म्स त्यांच्याकडे पण मी जाऊन आलो. कंपनी मंत्रालयामध्ये पण मी जाऊन आलो. श्रीजी होम्स कंपनी अजूनपर्यंत रजिस्टर्ड झालेली नाही. श्रीजी होम्स ही पार्टनरशिप फर्म आहे, ज्याचे पार्टनर 3 लोक आहे. एक आहे उद्धव ठाकरे यांचे साले मेवणे, रश्मी वहिनी म्हणजे रश्मी उद्धव ठाकरे यांचे सख्खे भाऊ श्रीधर पाटणकर. दूसरे पार्टनर आहे संवेद रियल एस्टेट प्राइवेट लिमिटेड आणि तिसरे भागीदार आहे राहुल एक्झिक्युटिव्ह इन्फ्राटेक प्राइवेट लिमिटेड. या 3 कंपन्यांनी मिळून 2 कंपनी आणि श्रीधर पाटणकरनी मिळून श्रीजी होम्स ही पार्टनरशिप फर्म बनवली. श्रीजी प्लाझा, लिंकिंग रोड ऑब्लिक 33rd रोड, वांद्रे पश्चिम, मुंबई 50, महाराष्ट्र हे या पार्टनरशिप कंपनीचं ऑफिस कार्यालय दाखवलं. रजिस्ट्रार ऑफ फर्मनी आम्हाला लिहून दिलं, म्हणजे ठाकरे सरकारने लिहून दिलं श्रीजी होमचं रजिस्ट्रेशन अजूनपर्यंत झालेलं नाही. कंपनी मंत्रालयाने आम्हाला माहिती दिली. इन्कम टॅक्स खातं, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट आणि मातुश्री मधले आम्हाला माहिती देणारे त्यांनी आम्हाला माहिती दिली की श्रीजी होम ते 3 पार्टनर हे आता गोष्ट कन्फर्म झाली. आम्ही संवेद रियल एस्टेटचे पेपर्स काढले. संवेद रियल एस्टेट प्राइवेट लिमिटेड 601 वैभव चेंबर, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई. या संवेद कंपनी हे श्रीजी होम्स मध्ये पार्टनर आहे आणि त्या संवेद मध्ये एकंदर 10,000 शेअर्स आहेत. 10,000 शेअर्स पैकी श्रीधर पाटणकरचे 100 शेअर, माधव पाटणकरचे 100 शेअर आणि रश्मी ठाकरे यांचे 9,898 शेअर. म्हणजे संवेद रियल एस्टेट मध्ये 98% ओनरशिप रश्मी उद्धव ठाकरेची, 1% रश्मीताईंचे भाऊ श्रीधर पाटणकर आणि 1% रश्मी वहिनीचे वडील माधव पाटणकर. आम्ही कंपनी मंत्रालयातून पेपर्स काढले. जे दुसरे पार्टनर आहेत राहुल एक्झिक्युटिव्ह इन्फ्राटेक प्राइवेट लिमिटेड, श्रीजी होम्स मध्ये 3 पार्टनर, 1 पार्टनर श्रीधर पाटणकर ज्यांची भागीदारी 10%, उरलेले 2 पार्टनर राहुल एक्झिक्युटिव्ह आणि संवेद एस्टेट प्राइवेट लिमिटेड या 2 कंपन्यांची भागीदारी 90%. त्यात संवेद मध्ये 3 पार्टनर, त्या 3 मध्ये रश्मी उद्धव ठाकरे 98% मालक आणि दुसरी कंपनी आहे जे राहुल एक्झिक्युटिव्ह इन्फ्राटेक त्या 2 पार्टनर. रश्मी उद्धव ठाकरे 50%, उद्धव बाळासाहेब ठाकरे 50%. उद्धव ठाकरेंना काय वाटतंय व
की अशा प्रकाराने मध्ये मध्ये कंपन्यांची लेयर तयार करून महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेला मूर्ख बनवू शकणार? याचा अर्थ असा झाला की श्रीजी होम कंपनी जी आहेत त्यात 10% श्रीधर पाटणकर, 1% अर्धा टक्का श्रीधर पाटणकर, म्हणजे 10.5% श्रीधर पाटणकर, अर्धा टक्के माधव पाटणकर आणि 89% पार्टनर हे रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे साहेब हिशोब द्या, या कंपनीत 29,62,29,320 रुपये, 29,62,29,320 रुपये या अनेक कंपन्यांची लेयरला काय म्हणतो मराठीत, स्तर, म्हणजे मध्ये दुसऱ्या बनावटी किंवा बोगस कंपन्यांची किंवा लोकांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी. याचा अर्थ असा झाला की श्रीजी होमचे 89% मालक रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे. म्हणजे याचा अर्थ असा झाला टेक्निकल भाषेत, निवडणूक आयोगाच्या भाषेत, की श्रीजी होमचे मालक 89% उद्धव ठाकरे आणि ती पार्टनरशिप फर्म अजूनपर्यंत रजिस्टर्ड नाही झाली. त्या कंपनीत 29,62,29,320 रुपये आले. कसे, कुठून आले? आयकर विभाग, कंपनी मंत्रालय, रजिस्ट्रार ऑफ फर्म, ईडी, सगळ्यांकडे मी डॉक्युमेंट दिलेत. आणि मी आज परत एकदा मागणी करतोय, श्रीजी होमच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी झाली पाहिजे. धन्यवाद. राहुल एकंदर श्रीजी होम्स ही पार्टनरशिप कंपनी आहे जे गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डमध्ये वेगवेगळ्या, कारण काय ना की तुम्हाला बिल्डिंग बांधायची आहे तर सापडते कुठून, काय काय वेळी तुम्ही पण मला प्रश्न विचार, तुम्हाला इतकी एवढी माहिती कुठून मिळते, तर खूप मेहनत करावी लागते. तर इट इज अ न्यू कन्स्ट्रक्शन. मग आम्ही बिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये जातो, म्हणजे मुंबई महापालिकेच्या बिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये अर्ज कोणी केला आहे, तर त्यातनं कळलं की श्रीजी होम ते रोड नंबर 33 आणि लिंकिंग रोड बांद्रा पश्चिम. मग त्यात पुढे गेलो तर रजिस्ट्रार ऑफ फर्मकडे गेलो. त्यांनी सांगितलं आमच्याकडे याची काहीच माहिती नाही, कारण की रजिस्ट्रेशन झालेलं नाही. म्हणून आम्ही मातोश्रीमधले आमचे जे इन्फॉर्मर, सोर्स, मित्र, हसू नको रे दादा, एक वेळा त्याच्यावर पण टाकणं जरा, त्यांना गाठलं. महापालिकामध्ये माफिया सेनानी बरेच भ्रष्ट केलेत, पण प्रामाणिक अधिकारी पण खूप आहेत. त्यातनं आम्हाला कळलं 10% पाटणकर, 40% आणि 50% राहुल एक्झिक्युटिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड आणि दुसरी कंपनी संवेद रिअल एस्टेट प्रायव्हेट. या दोघांचं मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवायची व्यवस्था करतो. हे 2 पेपर एक झाली प्रेस की पाठवून देतो. यात तुम्हाला कन्फर्मेशन कसं मिळेल मी सांगतो, कारण की हे 2 आहे ना, रजिस्ट्रार ऑफ कंपनीज म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स यांची वेबसाईटवर यांचा डेटा मिळेल, तुम्हाला ताबडतोब मिळेल. तर तोच डेटा मी तुम्हाला देतोय, पण थोडी मेहनत करावी लागणार, मध्ये स्तर असेल. मी सिंपल करून दिले. तर त्या दोन्हीच्या डेटामध्ये हे आलं की राहुल एक्झिक्युटिव्ह मध्ये रश्मी ठाकरेचे 23,250 शेअर्स आणि दिस इन्फॉर्मेशन इज एज ऑन 31 मार्च 2021, म्हणजे लेटेस्ट झालं. 2022चे अकाउंट अजून तुम्हाला माहिती आहे इन्कम टॅक्सचा जुलैपर्यंत द्यायचे असतात.
तर दिस इज लेटेस्ट इन्फॉर्मेशन. 23,250 चे रश्मी उद्धव ठाकरे, एड्रेस 25 मातोश्री कलानगर बांद्रा मुंबई 51. आणि 23,250 शेअर उद्धव बाल ठाकरे, यात त्यांनी लिहिला ना उद्धव बाल ठाकरे सांगितलं, आपण बाळासाहेब म्हणतो. 25 मातोश्री. कंपनीचे एकंदर शेअर 46,500, म्हणजे एकंदर 46,500 आहेत. त्यातनं अर्धे रश्मी ठाकरे, अर्धी उद्धव ठाकरे. तर हे जे 50% म्हणजे ह्यात दोन मालक झाले. आपण काय काय वेळी काय आपल्याला फसवतं, डायरेक्टर कोण आहे. डायरेक्टर आणि ओनरशिप आर सेपरेट थिंग. डायरेक्टर नोकर असू शकतो, मालक लेअर उभी करतात मधल्या कंपन्या, पण शेवटचे मालक. दुसरी संवेद रिअल एस्टेट, त्याची जी मी आपल्याला माहिती दिली तर त्यात रश्मी उद्धव ठाकरे 9,800 शेअर, श्रीधर पाटणकर 100 शेअर, माधव पाटणकर 100 शेअर, म्हणजे एकंदर शेअर 10,000, त्यातनं 9,800 यांचे. तर 90 यात 1% मी जे दुसऱ्या कंपनी हे दोन आहेत, म्हणजे इन अ वे 89% शेअर इन CG होम ठाकरे ब्रदर्स. आणि त्यातला आणखीन पुढे सांगतो, जरा त्यांची झोप आणखीन 2-4 रात्र येऊ नये. एक्झॅक्ट अमाऊंट 9,03,00,000 जे आहे, हे गेले अनेक वर्ष तसे ते तसेच उभे आहेत. अनसिक्युअर्ड लोन्स म्हणतात चार्टर्ड अकाउंटंटच्या भाषेत. अनसिक्युअर्ड लोनचा अर्थ लक्षून समजून घ्यायचं. काही नावं मतदार यादीतून छापायची, त्याला व्याज दिलं नाही, काय नाही. आणि तुम्ही जरा द्या ना जरा यार, कारण की आमदारांना सांभाळण्यासाठी जर रात्री झोप नाही आली तर त्यांना बरं होणार ना, फायदा होणार ना. झोपले तर 4 आमदार पळाले तर, म्हणून ही माहिती बरोबर दिली तर 4 रात्र झोप नाही येणार, 10 तारखेपर्यंत झोप नाही येणार. आणि मी चॅलेंज करतो, काही खोटं मोठं बोलत नाही, त्यांच्यासारखा बकवास नाही करत. 22 कोटीनं, 7,500 कोटीनं, 15,000 कोटी. हे दोन आहे ना, हे आणि हे दोन जे करा ना तुम्हाला जे, पण ते 2 कागद मला पाहिजे. सॉरी, भ्रष्टाचार यात पण आहेत. भ्रष्टाचार फक्त आर्थिक नसतो, भ्रष्टाचार म्हणजे वैचारिक भ्रष्टाचार पण असतो, नीतिमत्ताचा पण भ्रष्टाचार. अजित पवार आणि उद्धव ठाकरेंनी नीतिमत्ताचा आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचा जबाबदारीचा असा अर्थ लावलेला आहे. तेल म्हणजे पेट्रोल, गॅस, डिझेल, आपण ज्याला ऑइल प्रोडक्ट, याचा साधारणतः भारतात गेली अनेक वर्ष 50% कॉस्ट असते. 40 ते 50% इम्पोर्ट कॉस्ट आणि 40 ते 50% वेगवेगळ्या स्तरावर ड्युटी टॅक्सेस लावतात. कुठे महापालिका, कुठे राज्य सरकार, कुठे केंद्र सरकार. मोदी सरकारने गेल्या 3-4 वर्षात, म्हणजे 2017 मध्ये जे टॅक्सेस होते, हे भाववाढ सुरू झाली गेले 2 वर्षात मेनली, आणि त्याच्यामुळे टॅक्सेस खूप वाढले. तर अराउंड 14-15 रुपीज पर पेट्रोल अँड पर डिझेल हे जे टॅक्सेस गेल्या 1.5-2 वर्षात वाढले होते, नोव्हेंबर 2021 आणि मे 2022 या 2 हप्त्यात ते सगळे मागे घेतले. त्याच्यापेक्षा जास्त दरवाढ महाराष्ट्र सरकारने गेल्या 2 वर्षात केली आहे. 19 रुपये आणि 18 रुपये दरवाढ केलेली आहे. टॅक्स उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी लोकांची फसवणूक केली, भ्रष्टाचार केला. 1 रुपये 37 पैसे आणि 1 रुपये 47 पैसे कमी केले. तर महागाई वाढण्याचं कारण ठाकरे पवारांचे घोटाळे आहेत. त्यांना गव्हर्नमेंटमध्ये रेव्हेन्यू पाहिजे, ज्याच्यामुळे एक उदाहरण देतो. कोविडचं इंजेक्शन एकाच दिवशी विकत घेतलं ठाकरे सरकारने. 7 एप्रिल 2021 हाफकिन इन्स्टिट्यूटने विकत घेतलं 668 रुपयांनी.
आणि मुंबई महापालिकाने 1668 ते इथे भ्रष्टाचाराचे पैसेसाठी हे महागाई वाढलेली आहे. ओके, थँक्यू. धन्यवाद, खूप चांगला प्रश्न विचारला. कोरोना ज्यावेळी आला त्यावेळी तुम्हाला, मला, जगाला कुणाला माहीत नव्हतं. 4th फेज येणार हे सगळ्यांना माहीत होतं आणि माहीत आहे. कोरोना जो विषाणू आहे त्याची तीव्रता हळूहळू कमी होत चालली आहे, तीव्रता. म्हणून 4था फेज येणार, त्याची इफेक्टिव्हिटी पॉवर 15%. मी सामान्यांच्या भाषेत म्हणतोय. जो पहिला विषाणू होता तो 100% होता, नंतर डेल्टा आला, त्याची इफेक्टिव्हिटी 50% होती. त्यानंतर तिसरा आला, त्याची 25% होती. आता जो चौथा त्याची तुम्हाला मला 1-2 दिवस ताप येऊन निघून जाणार, कळणार पण नाही की होऊन गेला. सावधान राहायचं आहे, घाबरायची किंचितही गरज नाही आहे. बूस्टर डोस ज्यांना ज्यांना ते वेळ झाला असेल तर घेतला तर निश्चितपणे फायदा आहे. परंतु दैनंदिन जीवन, इकॉनॉमी तशीच चालू ठेवायची आहेत, काळजी घ्यायची, परंतु परत घरी बसायची गरज नाही. ओके, थँक्यू.